हाय यूट्यूब फ्रेंड, कसे आहे तुम्ही लोक? बरे आहेत ना? मी आज तुम्हाला घरी बसल्या बसल्या ना एक उपाय सांगते. चेहऱ्यावरती आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर करून दाखवते, मग तुम्ही स्वतः करू शकता. कारण का कधी कधी काय होतं, घाईघाईमध्ये आपल्याला पार्लरला जाता येत नाही, क्लीनअप वगैरे फेशियल वगैरे करता येत नाही ना. त्याच्यामुळे आपण घरात हे छोटंसं उपाय करूया. मी तुम्हाला दाखवते. कधी कधी घाईघाईमध्ये आपल्याला करायला भेटत नाही, कुठे जायचं असेल तर मग चेहरा पूर्ण ब्लॅक दिसतो. त्याच्यामुळे आपण घरीच लागणारे साहित्य आहेत ते मी तुम्हाला करून दाखवते. ते तुम्ही यूज करा आणि मग मला सांगा कसं वाटतं. मी आज माझ्या चेहऱ्यावर करून दाखवते. मी कायम अशीच करते, मी पार्लरला वगैरे जात नाही, मी घरातच छोटंसं उपाय करते. मग मी आज तुमच्याबरोबर शेअर करते की ते तुम्ही मला नक्की सांगा कसं वाटतं तुम्हाला. मी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला करून दाखवते. त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी दाखवते. इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे बघा, तांदळाचं एक बाउल घेतलं आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते. 1-1.5 चमचे तुम्हाला वाटेल तेवढं टाका. आणि मग थोडंसं आपण खोबरेल तेल टाकलं त्याच्यामध्ये. आता थंडी आहे ना, थंडीच्या हिशोबाने चेहरे कसं आपला फाटला जातो, ड्राय होतो ना, त्याच्यामुळे आपण थोडंसं खोबरेल तेल यूज करूया. आणि त्याच्यात थोडंसं 1-2 चमचे आपण पाणी यूज करूया. 2 चमचे पाणी यूज करते मी. ह्याच्यामध्ये 2 चमचे मी पाणी यूज केलं आहे. आता मी ते तुम्हाला दाखवते आणि मग ते असं व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊया. पाणी कमी वाटलं तर टाका. मी ह्याच्यात टाकलं आहे पाणी. तांदळाचं हे पीठ ना खूप चांगलं आहे. म्हणजे चेहऱ्यावरती खूप ग्लो येतो याच्याने. पार्लरला जायची गरज पण लागत नाही. मी कायम घरी अशीच करते. मला टाईम भेटत नाही पार्लरमध्ये जायला दीपच्या ह्याच्यामुळे. आणि मी जास्त जात पण नाही, फक्त आयब्रो करायला जाते मी. बाकी मी घरातच हे सगळे असे छोटे मोठे उपाय करत असते. पण म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करूया. मग मी बघा, हे व्यवस्थित आपण असं करूया. गाठी नाही राहिलं पाहिजे, एकदम सॉफ्ट करायचं त्याला. आणि मग ते असं चेहऱ्यावरती आपण लावून घेऊया. मी दाखवते तुम्हाला कसं करायचं. त्याचा मसाज करायचा 10-15 मिनटं, असं तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मसाज करूया. हे बघा, अशा प्रकारे चेहऱ्यावरती मसाज करून घेऊया. तांदळाचं पीठ खूप चांगलं आहे. त्याच्याने खूप चांगला ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि काळपट वगैरे निघून जातो चेहऱ्यावरचा. मान वगैरे काळी असेल तर तुम्ही लावू शकता तिकडे पण. ह्याच्याने खूप छान असा ग्लो येतो चेहऱ्यावर. पार्लरला जायची पण गरज लागत नाही. हे असं सगळीकडे व्यवस्थित याचं व्यवस्थित आपण करून घेऊया. मोस्टली काय होतं, नाकावर आपल्या ते बारीक बारीक असे फोडे असतात बघा, तर ते आपण व्यवस्थित असं घासून घ्यायचं. चांगला घासून घेतला ना की आपला ब्लॅक पण असतो ना चेहऱ्यावरचा, तो सगळा निघून जातो. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. दीप झोपलाय म्हणून मी तुमच्याबरोबर हा छोटासा माझा शेअर करते व्हिडिओ. तर तुम्ही बघा आणि स्वतः ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये पण नक्की सांगा. हे हप्त्यातून तुम्ही 2-3 वेळा केलात ना की चेहऱ्यावरती खूप चांगला ग्लो येतो. पार्लरला जायची गरज पण लागत नाही. चांगला असा मसाज करून घ्यायचा. जास्तच खूप चिकट वाटत असेल ना तर थोडंसं पाणी ॲड करून मग तुम्ही असं व्यवस्थित घासून घ्या.
मी असं पार्लरला जात नाही, मी घरातच असं करते, पण आज तुमच्यावर शेअर करते. जिथे जिथे आपल्याला वाटतं असं ब्लॅक ब्लॅक आहे तर तिथे आपण व्यवस्थित असं घासून घ्यायचं. असं घासून झालं की 10 मिनिटांनी ना 10 मिनिटं घासायचं. त्याच्यानंतर आपण थंड पाण्याने धुवायचं. आता हे बघा 5 मिनिटं मला झाले हे घासून. आता मी तुम्हाला हा माझा चेहरा धुवून दाखवते. धुतल्यावर बघा कसा दिसतो चेहरा, आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कसा आहे माझा घरचा उपाय. तर हे बघा मी हे थंड पाण्याने धुवून आलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही नक्की सांगा कसा वाटतोय चेहरा. हा बघा मी थंड पाण्याने धुतलाय चेहरा. बघा कसं वाटतंय, ग्लो आला की नाही चेहऱ्यावरती. पार्लरला जायची गरज नाही, घरात छोटा मोठा उपाय करून आपण करू शकतो. तुम्ही पण करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला हा माझा घरी बसलेला उपाय पार्लरचा. तर तुम्ही पण करा आणि नक्की मला कमेंट्स करून सांगा कसा आहे माझा हा घरचा उपाय, आणि माझ्या चेहऱ्यावरती ग्लो दिसतोय तुम्हाला. तर तुम्ही पण नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतंय. हे पूर्ण ब्लॅक वगैरे बघा सगळं निघालं आहे, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही पण करून कमेंट्समध्ये मला सांगा कसा वाटतो माझा घरचा उपाय आणि हा माझा लूक चेहरा धुतल्यानंतरचा कसा वाटला तो सांगा. थँक्यू, धन्यवाद आणि खूप खूप सपोर्ट करा मला. थँक्यू.